हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज शनिवार आहे आणि रोनीतला सुट्टी आहे शनिवारची. आज सेकंड सॅटरडे आहे म्हणून सेकंड सॅटरडेला त्याला सुट्टी असते, तर आज सुट्टी आहे. पूजा वगैरे करून झाली आहे, पूजा केली आहे, पूजा वगैरे झाली आहे करून आणि सुचत नाही आहे स्वयंपाक काय करायचा. तर बघू, अजून काही ठरवलं नाही आहे. बराच वेळ झाला आहे, 10:30 वाजले आणि अजून काही सुचलं पण नाही आहे. आई आबा होते तोपर्यंत 10:30पर्यंत आमचं जेवण व्हायचं. 10:30पर्यंत जेवण व्हायचं, आम्ही जेवायचो 10:30 वाजता. पण आज अजून स्वयंपाकसुद्धा झालेला नाही आहे. असो, आणि वातावरण अजिबात चांगलं नाही आहे. ढगाळ वातावरण आहे, ऊन नाही, काही नाही, एकदम असं आजारी पडल्यासारखंचं वातावरण आहे. असो, आणि क्लिनिंग करायचं ठरवलं की हे असं वातावरण होतं. मागं पण एकदा ठरवलं होतं तर पाऊसच सुरू झाला, तेव्हा पण झालं नाही. आणि आई आबा होते तेव्हा आम्ही खूप कडक, इतकं कडक ऊन होतं. मग मी ठरवलं की आता ते गेल्यावरच आवरेल, म्हणजे ते आहेत तोपर्यंत नको. आणि आता आवरायला काढलं. काल फ्रीज वगैरे क्लीन केला. वाटलं होतं की आज ऊन पडेल, पण आज पण ऊन नाही आहे. असो, काल मी जे रिकामे डबे होते तेवढे घासून घेतले होते. नाही जरी ऊन असलं तरी आवरावं तर लागेलच, ऊन असो नसो. आता पंख्याखाली का असे ना वाळत घालेल डबे वगैरे. तर हे रिकामे जे होते तेवढे मी क्लीन करून घेतले. आणि आज बेडशीट पण भिजत घालायच्या. सगळ्या बेडशीटा काढल्या आहेत मी आज धुवायला. सगळे कवर पण काढलेत, बेडशीटा काढल्यात. आता त्या भिजत घालेल. रोनीच्या शाळेचे कपडे पण आहेत, ते पण क्लीन करायचे आहेत. बघू आता हळूहळू. आधी स्वयंपाकाचं काय आहे ना ते ठरत नाही आहे. मिस्टर तर म्हटले की बाहेर जाऊ काहीतरी खायला असं, पण बघूया. मला असं वाटतं घरीच काहीतरी करावं. बाहेर गेलं की वेळ जायचा, परत मग कामं वगैरे आवरायला पण उशीर होईल. पण त्यांचं सुरू आहे जाऊया असं. तर मिसळ खाल्ली नाही आहे बरेच दिवस झाले, तर मिसळ खायला जाऊ असा विचार आमचा सुरू आहे. बघू, जर गेलोच तुमच्याबरोबर शेअर करेलच, आणि नाहीच गेलो तर काय करेल ते पण बघूया. घरात भाजी वगैरे तर काही नाही आहे. आबा होते तर विचारलं तर ते लगेच जाऊन पटकन एक भाजी घेऊन यायचे आणि करायला सोपं जायचं, असं टेन्शन नसायचं. आईंना विचारायचं काय स्वयंपाक करायचा आहे, मग ते सांगायचे किंवा आबा सांगायचे. ऑप्शन असायचे भरपूर. ह्यांना विचारलं तर हे म्हणतात तुला पटेल ते कर, आणि आपल्याला जे पटलं ते केलं तर ते त्यांना पटत नाही, असं पण होतं. आणि रोजच्या रोज कालच तर खाल्लं आहे, परवाच तर खाल्लं आहे, असं पण होतं. त्यामुळे सुचत नाही काय करायचं. बघू काय होतंय. मिसळ म्हटले तर जाऊ. खरं तर इच्छा नाही आहे पाव वगैरे खायची, पण बघू, त्यांची इच्छा आहे. मला पण काम करायला जरा सोपं जाईल. तिकडनं आले की डायरेक्ट मग सुरुवातच करेल. ऊन पडलं असतं तर बेटर होतं. असं वाटतं बाहेर गेलं की ऊन नको पाहिजे, सावली पाहिजे. त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तुळशी बागेत, तर तेव्हा कडक ऊन होतं आणि त्यामुळे मला जरा त्रास पण झाला रात्रीच्या वेळेला. आणि आता वाटतंय की ऊन हवं, तर आता ऊन नाही आहे. असं बघू. आणि मी तुम्हाला माझी साडी दाखवली नव्हती, त्या दिवशी आली होती तर दाखवायची असं मी म्हटलं, पण दाखवली नव्हती. तर चला तुम्हाला ती पण दाखवते. आणि कशी आहे ती साडी कमेंट करून सांगा. मला त्याचा कलर आवडला होता आणि माझ्याकडं तसा कलर पण नव्हता, म्हणून ती साडी मी घेतली. तुम्हाला दाखवते मी. साडी हे बघा, ऑनलाईन मागवली ही साडी मी ऑनलाईन या आधी पण साड्या मागवल्यात आणि माझ्या चांगल्या आल्यात. हे बघा, ही साडी ऑनलाईन मागवली मी, आणि असा कलर माझ्याकडं नव्हता. म्हटलं तर चला मागवूया. आणि हे वर्क आहे त्याच्यावर, पूर्ण प्रिंट नाही आहे, वर्क आहे. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण एकच कलर आहे, कॉन्ट्रास्ट वगैरे नाही आहे. आणि असं पूर्ण डिझाईन पूर्ण साडीवर आहे. आणि हे त्याचं ब्लाऊज. तर ही साडी परवाच्या दिवशी, ज्या दिवशी आई आबा गेले त्याच दिवशी साडी आली होती पार्सल. मी ओपन केला होता व्हिडिओ, जेणेकरून डॅमेज वगैरे असली तर ते ओपनिंग व्हिडिओ करावा लागतो, तर त्याचा व्हिडिओ पण केला होता.
तर कशी वाटली नक्की सांगा. आई आलेल्या होत्या आणि आता दिवाळी असली की दिवाळीसाठी साडीला ते पैसे देतात. तर मग त्यांनी पैसे दिले होते. म्हटलं चला दरवेळेस दुकानात जाऊन आणते मी साडी आणि कधीतरी असं पण होतं की असतात साड्या तर मग मी घेत पण नाही. पण यावेळेला मी मागे वटपौर्णिमा वगैरे असं काही होतं तर त्यावेळेला घेतला नव्हता आणि यावेळेला मला ही साडी आवडली. हा कलर वगैरे आवडला तर मग घेतली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. साडी कशी आहे. खरं मला अजून एक साडी घ्यायची कारण आता पुढे ना लग्न साखरपुडा असे बरेच कार्यक्रम पुढे आहेत आता. तर त्याला घालायला लागतील आणि आता ज्या साड्या आहेत बेडमध्ये ठेवलेल्या ज्या आधीच्या तर त्याला पण आता थोडंसं ऊन दाखवावं लागेल. पण ऊन पडेल तेव्हा बघू आता कसं आहे. नाहीतर हवेत तरी ठेवावं लागतील जेणेकरून त्या टिकतात, त्या व्यवस्थित राहतात, वास वगैरे येत नाही साडीला. तर मग आता त्यांना एका दिवशी मला सगळ्या साड्या काढाव्या लागतील. तुम्हाला जर माझ्या साड्या कोणत्या कोणत्या साड्या आहेत माझ्याकडे त्याचं जर बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की मला तुमच्या साड्या बघायच्या, मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर चला बघते आता काय करायचं. चेंज केलंय आणि चाललोय बार्बेक्यू मिसळ खायला. बरेच दिवस झाले बार्बेक्यूची. मग काय खायचं? हां काय? हां मग मिसळ. बार्बेक्यूला मिसळ मिळते. मग काय खायचं? नाही ते नाही आता हे चालू आहे कुठं आणि ते खायचं नाही आता आपल्याला. आता गणपती बाप्पा आले ना आता नवरात्र येतील तर ते खात नाही आता. काय बार्बेक्यूला जाऊ. बार्बेक्यू म्हणतोय तो. ते बंद झालं आणि ते बंद झालं. आपण बघितलं ना ते त्यांना बघतो बघते वरच्या साईडला बंद दिसतं आपल्याला. अरे त्याच्या साईडला काय ऑक्टन पिझ्झा ते. हो मग आता कुठं तिथे ऑक्टन पिझ्झा नाही. एवढं हेवी नाही खायचंय बाळा आपल्याला. मिसळ खाऊ आपण बार्बेक्यूची मिसळ. चल बार्बेक्यू मिसळ खायचं ठरलंय आमचं. बार्बेक्यू नेशनला जाणार होतो आणि रोनितने प्लॅन सगळा चेंज करून दिला. कुठे जातोय आता आपण? फक्त तिथं खायला. गेम्स वगैरे खेळणार नाही. गेम झोनला जाणार नाही आपण. फक्त तिथं जाऊ. तर बार्बेक्यू नाही मेड फायर नेशनला जातोय जिथे यांच्या बड्डेला जाणार होतो पण ते बंद होतं त्यावेळेला. तर आज जातोय. रोनितला जायचंच होतं आणि रोनितने नवीन नवीन शूज घातले आहे ना. कसे वाटतंय? होते का नवीन नवीन शूज? हां चला. तर आता काही न ठरता डायरेक्ट आता मॉलला जायचं ठरलंय कारण ते तिथेच आहे मेड फायर नेशन. चला तुम्हाला त्या दिवशी नाही दाखवलं आज दाखवते. जे जे पुण्यात असतील त्यांना ते माहितीच असेल. चला हां मनासारखं झालं तर कसं लगेच खुश. नाही तर किती हे चालू होतं माझं ऐकूच नका. नाही का ॲमनेरा मधून जातोय ना आपण सीझनला. जावं लागतं. नाही आपण मागच्या वेळेला पुढून आलो होतो ना रोड बाय रोड. नाही मागच्या वेळेला आपण कार आणली मम्मी ऐकत नाही. चाललो घरी. ॲमनेरा मॉल वगैरे हे इथं जाऊन आपण नको. आणि हे सीझन मॉल समोरच्या साईडला. सीझन मॉल आणि हे आहे मेड फायर नेशन. तिथं चाललोय आम्ही. सीझन मॉलला आलेलो होतो आणि सीझन मॉलला मेड फायर नेशन म्हणून हॉटेल आहे. तर आधी ना तिथे ऑक्टन पिझ्झा म्हणून होतं. सेमच होतं काही फरक नाहीये फक्त नाव तिथलं चेंज झालंय. आधी ऑक्टन पिझ्झा होता आता त्यांनी मेड फायर नेशन असं नाव दिलंय.
तर मागच्या वेळेला यांचा बर्थडे होता, त्या दिवशी आम्ही इथेच आलो होतो. पण ते वीकडेजमध्ये आल्यामुळे काय झालं, तिथे त्यांचा मेंटेनन्सचं काम चालू होतं, म्हणजे क्लिनिंग वगैरे किंवा काही रिपेअरिंग वगैरे असं काम सुरू असेल. तर त्या दिवशी ते बंद होतं आणि आम्हाला असं कधी कॉल करून जाण्याची गरज पडली नव्हती. आणि तिथं गेल्यावर असं झालं की ते बंद होतं. तर आम्हाला वैशाली थाळीला जावं लागलं, इच्छा नसताना. आणि त्या दिवशी रोनितचा मूड, म्हणजे तो खूप रडला, पण त्याला खूप हे झालं त्याला, कारण तिथला पिझ्झा वगैरे खायचं होतं. आणि बंद असल्यामुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही. तर आज ना सकाळी आम्ही असं ठरवलं, खरं तर बाहेर येण्याचा आमचा काहीही प्लॅनिंग नव्हता, की बाहेर जायचं असं. पण मिस्टरांचं कसं होतं, जाऊ एक थोडीशी मिसळ वगैरे तरी खाऊन येऊ बाहेर, जरा टाईमपास तेवढाच चेंज होईल, जाऊन ये बाहेर, असं त्यांचं होतं. पण रोनीतला बाहेर जायचं आहे ना, नाही आपण त्यावेळेला कॅन्सल झालं ना, आपण तिथंच जाऊया, आणि त्याला पिझ्झा खायचाच होता इथला. तर मग नाही म्हणता म्हणता आमचं इथं येणं झालंच. असो, मागच्या वेळेला आलो नव्हतं, तर म्हटलं यावेळेला येऊया. आणि काय होतं, बाहेर आपण पिझ्झा खातो, तर स्मॉल साईज जरी घेतला तरी तो 400 पर्यंत येतो, 300 400, जसा घेतला तसा 500 600 असा पिझ्झा मिळतो. आणि इथे जर आपल्याला पिझ्झा खायचा असला ना, तर आपल्याला पिझ्झा सोबत बाकी गोष्टी पण एन्जॉय करता येतात. आणि इथे बाहेरच्या साईडला मेनू कार्ड पण दिलाय त्यांनी, आणि दिलंय की 111 प्रकारचे मेनू इथे आहेत. आम्ही कधी काउंट वगैरे असं काही केलं नाही, पण असतील पण, कारण बारीक-बारीक हे जे आहे ना, हे सॅलेड आणि कोल्ड सॅलेड असं म्हणून आहे ते. तिथं सगळ्या असं थंड प्रकाराच्या वस्तू आहेत. तिथं रायता वगैरे, अ, अ, पास्ता, मॅक्रोनी, ते सगळं थंड थंड आहे. फ्रुट्स वगैरे पण आहेत तिथं. सुरुवातीला पॉपकॉर्न पण आहेत. इथं पापडी चाट पण करता येईल आपल्याला. पाणीपुरी पण आहे. सूप आहेत 4 प्रकारचे. आणि त्यानंतर राईस आहेत. राईस पण वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे राईस आहेत. लेमन राईस आहे, परत शेजवान राईस आहे, फ्राईड राईस आहे, त्यानंतर पास्ता आहे. स्टार्टरचे प्रकार ना इथे भरपूर आहेत, वेगळ्या वेगळ्या. आणि इथं यायचंय, पण इथं मंचुरियन असतं, ड्राय मंचुरियन असतं. आणि इथले गुलाबजामुन मला फार आवडतात, कारण खूप छान याची टेस्ट असते. मुगाच्या डाळीचा हलवा असतो, पायनॅपल हलवा पण असतो, कधी मुगाचा असतो, कधी पायनॅपल असतो, आजचा माहीत नाही. तिथं हलवा लिहिला होता, नाव काही मी एवढं बघितलं नाही. त्यानंतर जी रिकामी जागा असते ना, तिथं कुकीज, पेस्ट्री आणि अदर स्वीट असतं. त्यानंतर भाज्या असतात आणि स्टार्टरच भरपूर असतात. हे फ्राय इडली आहे, दाल मखनी आहे. त्यानंतर इथे मेन कोर्स आहे. इथे भाजी आहे, आलू गोबीची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, अंगारा, व्हेज अंगारा असं काहीतरी आहे, बिर्याणी आहे, राईस आहे, डाळ आहे, मोमोजचे 2 प्रकार आहेत, पनीर, सोया मोमोज, पापड आहेत, त्यानंतर सँडविच, आणि ते 2 प्लेट आहे. तिथे डोसा वगैरे पण असतात, उत्तप्पम, डोसा वगैरे असं सगळं असतं. आणि रोहित इथं आल्यावर खूप खुश होता, कधी मी प्लेट घेतोय आणि कधी मी माझी सुरुवात करतोय. तर त्याची सुरुवात जी आहे ना, मुलांना बाकी दुसरं काहीही आवडत नाही. आणि तो इथं आल्यावर इतके प्रकार असताना, तर बाकी तो खात पण नाही, होत पण नाही. इथं आल्यावर त्याला सगळ्यात मेन म्हणजे पाहिजे ते नूडल्स, आणि त्यानंतर पास्ता आणि मॅगी. हे असं सगळं रोहितला पाहिजे असतं. आणि मी सगळं थोडं-थोडं त्याला घेतलंय. सगळे पास्ता वगैरे जे आहे ना, त्याचे मी एकदम 2-2, 2-2च बाईट्स त्याला खाता येईल एवढंच घेतलं होतं. कारण एवढं सगळं अजिबात खाल्लं जात नाही, आणि तिथे जितके मेनू आहेत ना, ते संपूर्ण अजिबात ट्राय करता येत नाही. आणि मी इथं माझ्यासाठी 3 प्रकारचे स्टार्टर घेतले होते आणि सूप घेतले होते 2 प्रकारचे. आम्ही एका प्लेटमध्ये घेतो आणि दोघं एकमेकांसोबत शेअर करून खातो. कारण सगळं जर ट्राय करायचं म्हटलं ना, एक बाईट पुष्कळ होतो. तर त्यांनी स्वीट आणलं होतं, रायता वगैरे आणला होता, वॉटरमेलन पण त्यांनी घेतलं होतं, आणि बाकीचं सूप वगैरे मी आणलं होतं. तर असं आम्ही थोडं त्यांचं, थोडं माझं असं करून आम्ही खातो. आणि इथं पिझ्झाचे ना जवळ-जवळ 3 प्रकार होते पिझ्झाचे, आणि त्यानंतर गार्लिक ब्रेड पण इथं
आहे. म्हणजे पिझ्झाचे 3 प्रकार पण आपल्याला आणि अनलिमिटेड आहे सगळं. आपल्याला पाहिजे तेवढा आपण पिझ्झा खाऊ शकतो किंवा पाहिजे ते आपण परत-परत घेऊ शकतो. पण एवढं अजिबात खाल्लं जात नाही आणि इथे ना मेन कोर्सपर्यंत मला वाटतं कोणीच पोहोचत नसेल. सुरुवातीला सूप जर पिलं किंवा पाणीपुरी, लोकं पाणीपुरी पण घेतात. आम्ही घेतली नव्हती कोणीच पाणीपुरी, कारण मला खाता येणार नाही आणि हे म्हटले नको पाणीपुरी खायला. बघायला गेलं तर बाहेर जी छान लागते इथल्यापेक्षा, तर आम्ही पाणीपुरी वगैरे काही घेतली नव्हती. पण बाकीचं आम्ही थोडं-थोडं सगळं ट्राय केलं होतं. मेन कोर्स मी घेतला नव्हता. कारण स्टार्टर एवढ्या प्रकारचे असतात, ते खाता-खाताच आपलं पोट जे आहे ते भरतं आणि इथे लहान मुलांसाठी का परवडतं? कारण पिझ्झा जर एक बाहेर घेतला आपण, तर तो साधारण 300 ला येतो आणि इथं जर अदर पण आपल्याला मिळतं. म्हणून मग मुलांसाठी पण हे परवडतं आणि छान वाटलं इथे मोमोज वगैरे खाऊन आणि त्यानंतर इथं ड्रिंक पण आहे. तर रोनीतला ड्रिंक पिणार नाही असं होणार नाही. ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक वगैरे असतात. तर रोनीतला प्यायचंच होतं. तर मग ब्लू कलरचं त्याला हवं होतं. ब्लू कलरचं घ्यायचं आहे मला. बाकी टेस्टशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण कलर आम्हाला आवडला होता आणि ते पिल्यानंतर त्याला खूप आवडलं आणि त्यानेच आम्ही तिघांनी थोडं-थोडं पिलं ते, जास्त घेतलं नाही आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम ही असतेच असते. बाहेर निघताना आपल्याला आईस्क्रीम मिळते, आतमध्ये अलाउड नसते. तर आम्ही बाहेर जाताना आईस्क्रीम पण घेतली. रोनीचं आधी असं होतं, की नको मी आईस्क्रीम नाही घेत, कारण त्याचं पोट जे होतं ते फुल झाले होतं. पण त्याला नंतर असं वाटलं, की नको आईस्क्रीम आपल्याला मिळते न सांगता तर घेऊया. मग त्याने पण आईस्क्रीम घेतली आणि बाहेर आलो. आईस्क्रीम खाल्ली. छान फिरलो नाही आम्ही फार जास्त तिथं फिरलो नाही, कारण जेवण जे होतं छान झालं होतं आणि आता आराम करण्याची वेळ होती. तर मग रोनित म्हटला, "नको आता घरी चला." असं. आज रोनितला मॉलमध्ये खेळायचं पण नव्हतं. तर घरी जायला मग निघालो. तर पार्किंग बघा येताना पूर्ण रिकामी होती आणि आता पूर्ण जे आहे फुल झालेलं आहे. गर्दी वाढली आहे. येताना रस्त्यामध्ये मग एक नर्सरी होती. तर मला एक बरणी घ्यायची होती लोणच्यासाठी म्हणून, तर ती घेतली आणि नर्सरीत आली आणि प्लांट घेणार नाही असं तर काय होणार नाही, म्हणून मग मी एक जास्वंदाचं अगेन एक प्लांट घेतलं. पण त्याची फुलं मी छोटी-छोटी फुलं असणारं जास्वंदाचं रोप घेतलं होतं आणि पुढे आलो आणि तिथे ना एक घर संसार सारखं एक टेंट लागलेला होता मोठा. तर म्हटलं चला बघूया, बरेच दिवस झाले म्हणजे असं आम्ही आलेलोच नव्हतो या ठिकाणी. तर म्हटलं चला बघूया लागले तर. आणि तिथं पण ना बाहेरच्या साईडला लोणचंसाठीच्या बरण्या होत्या आणि माझ्या आधीच घेऊन झाली होती. तर म्हटलं चला रेट पण विचारू, की तिला परवडली, नाही परवडली. पण ठीक आहे, मी जी घेतली ती ओके होती माझ्यासाठी आणि इथं आम्ही सगळं फिरलो, घेतलं आम्ही, काही नाही इथे. जस्ट टाईमपास आणि फिरायचं म्हणून आम्ही इथं आलो होतो. पण नंतर रोनीतला काही दिसणार आणि तो घेणार नाही असं तर काय होणार नाही. तर त्याने त्या इमलीच्या गोळ्या असतात त्या त्याने घेतल्या. असो आम्हीही घेतल्या, छान लागतात त्या खायला. तर मग त्या घेतल्या आणि इथं रोनीत पण सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बघत होतो आणि आजचा दिवस ना खूप छान असा गेला. ठरलं नव्हतं बाहेर जायचं नाही आणि अचानक बाहेर आलो आणि फिरून झालो आणि घरी येतेच साधारण आम्हाला बराच वेळ झाला आणि हे बघा बाहेरच्या साईडनं मोठंच लागलेलं होतं. चिनी मातीची भांडी बाहेर होती. आतमध्ये साड्या, ड्रेस सगळं जे होतं ते अवेलेबल होतं. आणि त्यानंतर घरी आली दुपारी 4 वाजले होते साधारण घरी यायला आणि ठरवतो असं काही होत नाही, बरंच आवरायचं असं म्हटलं आणि आजचा दिवस पूर्ण बाहेरच गेला. घरी आलो संध्याकाळी, रोनीची ट्युशन होती, गेला, चहा वगैरे केला, संध्याकाळी निवांत थोडीशी झोप घेतली, म्हणजे फक्त लोटलो. तर बरणी आणली होती मी लोणच्यासाठी. खरं तर प्लास्टिकच्या बरणीत माझं लोणचं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं आहे मी, ते बाहेर खराब होतं ना म्हणून तिथं ठेवलं आहे. तर या बरणीत लोणचं आहे, आईंनी आणलं होतं या बरणीमध्ये. हे आई जळगाववरून आल्या तेव्हा लोणचं घेऊन आल्या होत्या. तर प्लास्टिकच्या बरणीत लोणचं म्हटलं नको ठेवायला, तर त्यासाठी म्हणून मग मी चिनी मातीची बरणी हवी तर ती आणली आहे. गावाकडे खरं याच बरणीमध्ये लोणचं ठेवतात, पण मला आत्तापर्यंत काही गरज वाटली नाही. पण म्हटलं यावेळेला आता लोणचं यामध्ये बाहेर ठेवलं तर ते खराब होतं.
आहा मस्त. तर आता हे धुवून घेईल आधी मी या बरणीला. आणि त्याचबरोबर ना इथं मी ही बरणी घेत होते, पहिल्यांदाच घेतली आहे. कशी आहे काय काही माहीत नाही, मी चेक पण नाही केली फार जास्त. पाऊस सुरू होता बाहेर, त्यामुळे जास्त काही बघितलं पण नाही. आता धुवून बघते तिला. आणि तिथं गेली आहे तर म्हटलं चला दहीसाठीचं पण दही जमवतात ना, तर मातीच्या भांड्यात दही लावलेलं जे असतं ना ते चांगलं असतं, म्हणून मग मी हे दहीसाठी पण घेतलं आहे. दही लावलं होतं मी आणि स्टीलच्या भांड्यात लावलं होतं ते. परंतु काय झालं, स्टीलच्या भांड्यात दही लावलं होतं, तर हे ना हे असं साईडला हे असं होतं, मग मी म्हटलं त्याच्यासाठी मातीचं आणावं. आणि दही लावतच असते मी अधूनमधून सारखं, तर त्याच्यासाठी हे चांगलं राहील. काय झालं काय होते आजूबाजूला. तर हे आणलं आहे मी मातीसाठीचं आणि ही बरणी. तर हे मला ना कसं महाग मिळालं नाही मिळालं मला काही माहीत नाही, आता गावाकडे स्वस्तच असेल. ही मला 150 रुपयाला पडली, 150 रुपयाला मिळाली. आणि हे 50ला, म्हणजे 200 रुपयाला मिळालं आहे हे. आणि झाड एक रोप आणलं होतं, तर माहीत नाही 150 रुपयाला महाग आहे का. आता या मम्मीला विचारेल, मम्मी सांगेल. असो, महाग असलं तरी घ्यायची होतीच मला. मी ऑनलाईन पण चेक केली होती, पण ऑनलाईन फार महाग होती आणि छोटी होती खूप, साईज वगैरे कळत नव्हती ऑनलाईनमध्ये, म्हणून म्हटलं जाऊन बघूया. आणि जिथं मी ते घर संसार होतं तिथं थांबले होते ना, तिथं विचारले तर ती 200 रुपयाला होती आणि यापेक्षा छोटी होती. नंतर मला असं म्हणायला वाटलं की ठीक आहे, ओके, आपण ना बरोबर घेतली आहे 150 रुपयाला. खरं तर तो 180 रुपये म्हणत होता याचे, आणि याचे 80 रुपये म्हणत होता, पण त्याला म्हटलं मी 200च देईल. थोडंसं कमी केलं तर मला बी थोडंसं बरं वाटेल. असो, आता मी याला धुवून घेते स्वच्छ, रात्रभर वाळवते आणि मग त्यामध्ये याच्यात लोणचं भरेल आणि याच्यात दही भरेल. तर आजचा व्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.